वहिनी, आज ना आपण राजकुमार सरांच्या काहीतरी आवडीचं खायला करूयात. किती दिवस झाले ते बाहेर होते. कुठल्या परिस्थितीत असतील, काय खाल्लं असेल देव जाणे. तुम्ही सांगा त्यांना काय आवडतं, मी मदत करेन तुमची. वहिनी, काय झालं? राजकुमार सर परत आलेत, ह्याचा आनंद नाही झालाय का तुम्हाला? आनंद व्यक्त करावा का नाही तेच कळत नाहीये. नाही, मुळात मला ते आल्यामुळे आनंद झालाय का नाही हेच समजेन असं झालंय. जी गोष्ट आयुष्यात कधीच घडणार नव्हती ती आज अचानक घडल्यानंतर ना मला कसं वागावं तेच कळत नाहीये सावली. वहिनी, एवढा विचार नका करू. तुम्हाला बरं वाटलंय की नाही ते सांगा. बरं तर वाटतंय, पण खूप भीती सुद्धा वाटते. भीती? कसली भीती? जाऊ दे ना, उगाच तुला त्रास नको. जाऊ दे हा विषय. अहो वहिनी, थांबा. सांगा ना मला, कसली भीती? आनंदाची. काय असं का म्हणताय तुम्ही? आनंदाची सवयच नाही आहे ना ग. आणि मुळात हा आनंद किती काळ टिकणार आहे याच्यावर शंकाच आहे. असा विचार करू नका, सगळं काही ठीक होईल. कसं सावली, कसं ठीक होणार आहे सांग ना. सगळ्या घराने जरी त्यांचा स्वीकार केला असला तरी आईने अजून त्यांना स्वीकारलेलं नाहीये. त्यांच्यासाठी अजून ते या घरात आलेलेच नाहीये. आणि म्हणूनच मला एका गोष्टीची खूप भीती वाटते. आई माझ्या लग्नाचा विषय नाही सोडणार. त्यांना कसं सांगावं तेच कळत नाही. वहिनी, मला असं का वाटतंय की कुठेतरी तुमच्याही मनात होतं राजकुमार सरांनी परत यावं, हो ना? जो माणूस माझ्याशी कधीच नीट बोलला नाही, जे मला कायम फसवलं, तोच माणूस या घरात परत यावा अशी एक वेडी आशा मनात कुठल्या तरी कोपऱ्यात होतीच. शेवटी संसार आहे ना, आणि सहवासाने सुद्धा प्रेम होतच ना ग. हे सगळं मला तेव्हा जाणवलं जेव्हा त्यांना आता परत या घरात बघितलं. आणि असं मलाच आश्चर्य वाटलं. आणि ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना वहिनी. नाही म्हणजे एकेकाळी मीच तुम्हाला सांगितलं होतं राजकुमार सरांना माफ करू नका, ते खूप चुकीचं वागले होते. पण आता माझीच खात्री पटली आहे की ते सुधारले आहेत आणि बदलले आहेत. प्रेमात एखाद्याला माफ करण्यात जेवढी शक्ती असते ना तेवढी कशातच नसते वहिनी. पण तरी मला एका गोष्टीचं टेन्शन आहे. कसलं? आईने परत माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय नको काढायला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.